खडकवासला आणि पानशेत धरण साखळीत सातत्याने सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो आहे तो पुण्यातील मुठा नदीमध्ये अधिकचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो सोडण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून हा प्रवाह रात्री 10 वाजताच्या सुमारास काल 1 तारखेच्या रात्री सोडण्यात आला। जवळपास 13,900 क्युसेकने हा जो प्रवाह आहे तो सुरू होता। मात्र ज्यावेळी हा सततचा पाऊस धरण क्षेत्रात वाढला त्यानंतर आता साधारणतः 20,700 जो क्युसेकचा पाण्याचा प्रवाह आहे तो या मुठा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण नदीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात पुराचं स्वरूप आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। अगदी आपल्याला जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत आपल्याला पाणी दिसतंय। खरं तर नदीचं पात्र जे आहे ते अरुंद आहे, मात्र ज्यावेळी अशा स्वरूपात पाणी जे आहे ते धरणातून सोडलं जातं त्यावेळी मुळा असेल मुठा असेल अशा नदी पात्रांमध्ये जो आहे तो पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या भिडे पूल परिसरात आहोत आणि या परिसरामध्ये त्या पुलावरून अगदी पाणी गेल्याने जी वाहतूक आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। शहराचा जो पेठ भाग आहे, पेठ भागांना जोडणारा डेक्कनकडे जोडणारा हा पूल आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक संपूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। पलीकडे आपला जर आपण पाहू शकत असाल तर जे पेठ भागातील नागरिक आहेत ते या ठिकाणी ही पूर परिस्थिती जी आहे ती पाहत आहेत। सोबतच या ठिकाणी डेक्कनकडून देखील अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊन ही संपूर्ण परिस्थिती पाहत आहेत। जर आपण पाहिलं तर संपूर्ण जे ढोलताशा पथक आहेत त्यांचे जे स्टॉल्स आहेत किंवा ज्या ठिकाणी ते त्यांच्या प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणी त्यांचे जे मंडप आहेत ते देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच जर ह्या बाजूला पाहिलं तर येथे जी दुकानं आहेत ज्या ठिकाणी जे फूड स्टॉल्स आहेत ते देखील पाण्यात आहेत। त्यामुळे सातत्याने जो धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे या ठिकाणी अशा स्वरूपात पूर परिस्थिती आहे ती या पुणे शहराच्या मध्यवर्ती नद्यांना निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती या संपूर्ण नदीपात्र रस्त्यावर काल रात्रीपासून बंद असल्याचं दिसून येते। कॅमेरामन विक्रांतसह प्रथमेश सांबे, LS मराठी, पुणे।